आमदार रोहित पवार यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे। रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी सुरू आहे। रोहित पवार यांच्या समर्थकांच्या वतीने मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशी होत आहे। रोहित पवार यांच्या समर्थनात त्यांचे कुटुंबीयही त्या ठिकाणी आले आहेत, तर दुसरीकडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित आहेत। या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी। बारामती ॲग्रो या प्रकरणात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा चौकशी होत आहे। रोहित पवार थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले, पण ईडी कार्यालयामध्ये दाखल होण्यापूर्वी रोहित पवार जे आहेत त्यांच्या समर्थनार्थ जे ईडी कार्यालयापासून जे एनसीपीचं कार्यालय आहे अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते समर्थनार्थ जे आहेत ते एनसीपी कार्यालयामध्ये पोहोचले होते। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम लोकशाहीचा धन्यवाद। आदरणीय दादांनी 800 किलोमीटर पाययात्रा काढल्यामुळे दादावर हे ईडीचं कार्यस्थान या सरकारने केलं आहे। याची दादागिरी मुजवरशाही चालू आहे आणि दादांनी गोरगरिबासाठी जनतेसाठी ही संघर्ष यात्रा काढली आहे। त्यासाठी या सरकारच्या पायाखालची वाळू संपली आहे आणि त्यामुळे दादावर निस्वार्थपणे यांनी ईडीची कारवाई केली आहे। आम्ही तर जोपर्यंत दादा बाहेर येत नाही तोपर्यंत इथं उपोषण करत बसणारच आहे। सरकार त्यांच्या एजन्सी जे आहेत ईडी सारख्या याचा ससेमिरा रोहितदादांसारख्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावलेला आहे। कारण चौकशी होते ना, तुम्ही म्हणते प्रामाणिक आहे निष्ठावान, चौकशी होते, चौकशीला का घाबरता? मग आम्ही रोहितदादा स्वतः चौकशीला तयार आहेत, ते स्वतः मदत करतायत ईडीला आणि आम्ही कार्यकर्ते सुद्धा आम्ही फक्त इथून मागे सपोर्ट करतोय की ते चुकीचं घडतंय। निश्चितपणे दादा मागच्या वेळेस पण लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांवरती ईडीचं चौकशी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला। आता लोकसभेचे इलेक्शन बघून या ठिकाणी मुद्दाम होऊन रोहित दादांना त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता। सरकारला जे धारीवर धरतात, सरकारला जे प्रश्न मांडतात त्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम या ईडीच्या माध्यमातून केलं जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।